धावा मिळाल्या 4. येणाऱ्या आगामी काळामध्ये मुळशी प्रीमियर लीग अर्थात MPL 2023 मध्ये आयकॉन म्हणून मात्र या खेळाडूला घेतलंय, चॉईस प्लेअर म्हणून मात्र या खेळाडूला निलेश दादा कदम आणि आदेश दादा तांगडे या दोन संघांच्या संघ मालकीचा असणाऱ्या संघामध्ये निखिल जो मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे। यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक डोक्यावरतून चेंडू फरार। धावफलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर 1 चौकार, त्यानंतर पुन्हा षटकार। 20 चेंडू आणि 42 धावेंचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। 84 धावेंचं विशाल आव्हान ठेवलं गेलं होतं, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीची आघाडी जोडी दुसऱ्या डावामध्ये देखील पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पुरेपूर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवते, वर्चस्व जे मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलंय। यावेळी पुन्हा निखिल येळवंडे सेट ऑन द फायर, चेंडू सीमारेषे पार, षटकार। अनिल काकांकडून 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे। ज्याप्रमाणे मात्र घाटात बैल जोरदार पद्धतीने धावतात, त्याप्रमाणे मात्र इथे निखिल येळवंडे आणि किरण जाधव खेळपट्टीवरती धावा घेत आहेत। 12 सेकंदामध्ये इथे संघाचा अर्धशतक होणार का? 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अजून व्हायचा आहे। 11 चेंडूमध्ये 48 झाल्यात, अजून 1 चेंडू बाकी आहे। पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये गणेश जाधव आणि प्रताप शितोळे या दोन फलंदाजांनी 42 धावा बनवल्या होत्या। दुसऱ्या डावामध्ये अजून 1 चेंडू पॉवर प्लेचा बाकी आहे, 48 धावा धावफलकावरती। सातत्याने मात्र या मैदानावरती खेळत असणारे हे दोन खेळाडू, मात्र खेळपट्टीचा पुरेपूर माहिती असणारे हे दोन खेळाडू आणि खेळपट्टीची मात्र पुरेपूर इथे फायदा आपल्या संघासाठी घेतात। एका बाजूला आपण पाहतोय क्रिकेटचं मैदान आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मात्र बैलगाड्याचा घाट जो नक्कीच पाहायला मिळतोय। इथे मात्र यावेळी पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूवरती निखिल येळवंडेचं आक्रमण, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट। हमारे चैनल tenniscricket.in